101वा वर्धापन दिन आज 9 फेब्रुवारी रोजी संपन्न होतो आहे आणि त्यानिमित्ताने फार मोठा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता। या समारंभासाठी डॉक्टर चंद्रचूड सरन्यायाधीश निवृत्त हे प्रमुख अतिथी तसंच आयुष विभागाचे सल्लागार डॉक्टर मनोज नेसरी हे उपस्थित होते। शिक्षण मंडळ यातलं हे आयुर्वेदिक कॉलेज लोकांना चरक संहितेचं संपूर्ण अध्ययन करायचा संधी मिळते। ते शिकवतात छान आणि क्लिनिकली चरक संहिता क्लिनिकली कशी समजावी ही इथे शिकवली जाते। इथल्या ताराचंदमध्ये लोक जे पेशंट जे येतात त्यांच्यावरती क्लिनिकली चरक संहितेचा अभ्यास कसा करावा त्याचं ऍप्लिकेशन कसं करावं शिकवलं जातं आणि या सगळ्या कामामध्ये जी औषधं लागतात ती अतिशय स्टँडर्ड पद्धतीने करण्याचं काम रसशाळा करते आणि त्या रसशाळेची औषधं मी स्वतःही वापरलेली आहेत। ती अतिशय गुणकारी आणि त्या मानानं रिझनेबल प्राइसमध्ये मिळतात, त्यामुळे ती अतिशय उपयुक्त आहेत। या आयुर्वेद रसशाळेच्या दर्जेदार औषधांचा उपयोग माफक किमतीत टिळक आयुर्वेद महाविद्यालयाचे जे संलग्नित दोन्ही हॉस्पिटल्स आहे तर तिथल्या रुग्णांना आज तागायत होतो आहे। तसंच भारतभर त्याचा सगळ्या औषधांचा आता प्रसार झालेला आहे आणि 300 पेक्षाही जास्त आयुर्वेदाची औषधे जी निर्मित केली जातात आयुर्वेद रसायकडून तर त्याला देखील फार मोठी मागणी भारतभरात होते आहे आणि असाच प्रचार आणि प्रसार आयुर्वेदाचा जो करते आहे आयुर्वेद रसाळा तर त्यालाही खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।